आम वातावरचा माझा जो व्हिडिओ आहे त्याखाली मला एक कमेंट होती की ऑस्टिओपोरोसिस बद्दल माहिती सांगा, ऑस्टिओपोरोसिसवरचे उपाय सांगा म्हणून. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे फक्त कॅल्शियमची डेफिशियन्सी असं आयुर्वेदानुसार नाही म्हणतायत. ऑस्टिओपोरोसिसमध्ये मुळात हाडं ही आतून पोकळ होत असतात, हाडांची झीज जास्त प्रमाणात होते, हाडं कमकुवत होतात. आणि ह्याचा विचार आयुर्वेदामध्ये धातुक्षय म्हणजेच अस्थिक्षय आणि वातदोषाचा प्रकोप या दोन गोष्टींच्या अंतर्गत केला जातो. आणि म्हणूनच ऑस्टिओपोरोसिससाठी विचार करत असताना, ट्रीटमेंटचा पार्ट करत असताना तिथे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुमची पचनशक्ती व्यवस्थित करणं, कारण तिथे धातुक्षय झालेला आहे, अस्थिक्षय झालेला आहे आणि तो क्षय भरून काढण्यासाठी तिथे अस्थि पुन्हा निर्माण होणं गरजेचं आहे, धातू पुन्हा तयार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अग्नीचा रोल महत्त्वाचा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तो जो वात प्रकोप झालेला आहे तो कमी करणं महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा आपण बघू की ऑस्टिओपोरोसिस कशामुळे होतं. तर मुळात अस्थिक्षय किंवा जो वात प्रकोप आहे ह्यासाठी नॉर्मली 30-35 नंतर हाडांची हळूहळू झीज व्हायला लागत असते, ही वयानुसार होते. परंतु जर का आपल्या आहारामध्ये प्रॉब्लेम असेल, आपल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रवास होत असेल, जागरण जास्त प्रमाणात होत असेल, तणाव खूप जास्त असेल, चहा कॉफी घेण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल, व्यायामाचा अभाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर का असतील किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉज एजमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे ही झीज जी आहे तिचा स्पीड वाढतो आणि म्हणून ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतं. आणि मग त्यामुळे काय काय लक्षणं होतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये काही विशेष लक्षणं जाणवत नाहीत, पण हळूहळू कंबर दुखणं, पाठ दुखणं, गुडघेदुखी वारंवार होणं ह्या गोष्टी व्हायला लागतात. त्याचबरोबर थोडंसं जरी पडलं तरी लगेच फ्रॅक्चर होणं ह्यासारख्या गोष्टी होताना दिसतात. आणि म्हणूनच यावरती वेळीच उपचार करणं तितकंच गरजेचं आहे. आणि ऑस्टिओपोरोसिस हा पूर्ण बरा होऊ शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हाडाची झीज जर का एकदा झाली तर ती पुन्हा तयार होत नाहीत, पण असं अजिबात नाही आहे. योग्य उपचार घेतले, आहाराविहारामध्ये बदल केले, आहारामध्ये आपण तीळ, तेल, तूप, दूध, त्याचबरोबर नाचणी, शतावरी ह्यासारखे कॅल्शियम वाढवणारे पदार्थ वेळेवरती घेतले, शरीराला तेलाचा अभ्यंग केला, त्याचबरोबर झोप पुरेशी घेतली, ताणतणाव कमी घेतले, आहारामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित केल्या, तरीसुद्धा आपल्याला हाडांची पुन्हा एकदा झीज भरून काढता येऊ शकते आणि हाडं आयुष्यभर स्ट्रॉंग ठेवता येऊ शकतात. त्यामुळे नक्कीच यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट ट्रीटमेंट प्रोटोकॉल कसा ठेवता येतो ऑस्टिओपोरोसिसमध्ये ते डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तो नक्की बघा. धन्यवाद.